मंडळी, हे सरकार महाराष्ट्राच्या जनतेशी कसंही वागते, कोणाचे दमदाटी करते, तर सर्वसामान्यांचं इथं काय खरंच नाही. तर बघा ना, 4 ते 5 दिवसापूर्वी रविराज साबळे यांनी एका मंत्र्याची थेट जमीन काढली होती. ते म्हणजेच महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या नावावरती 1100 एकर जमीन असल्याचा आरोप त्यांनी थेट एक प्रिंटद्वारे दाखवला होता. आणि ही बातमी सर्व महाराष्ट्रभर पसरली आणि चंद्रशेखर बावनकुळे यांच्या पाठीमागून अशी आग झाली. ते म्हणाले, हे सर्व खोटं आहे, हे सर्व खोटं आहे, ह्यात कुठलंही तथ्य नाही. आणि नंतर महाबुलेख ही वेबसाईट मध्येच एक दिवस बंद पडली. मग 1100 एकर जमीन ऑनलाईन दाखवत असताना अचानकच 28 एकर जमीन कशी काय दाखवली? मग ही वेबसाईट का बंद पडली? हाच प्रश्न सर्वांना पडला आहे. मग याचं उत्तरही सरकारने का दिलं नाही? बाबा, ही जमीन तर 1100 एकर नावावर होती, मग अचानक कुठे गेली? वेबसाईट बंद करण्याचं कारण तरी काय होतं? मग एका शेतकऱ्याच्या मुलाला जर तो खरं बोलतोय तर त्याला 25 कोटीची नोटीस का पाठवली? मग एवढं जर राग येतो, जर हे खरं असेल तरच ह्या सरकारला राग येतो. आता तुम्ही विचार केला आहे का? थेट एक रिक्षा चालक, आम्ही नाही म्हणत हा, थेट नितीन गडकरी ह्या पोलाड, ज्याला महाराष्ट्र पोलाड म्हणून चंद्रशेखर बावनकुळे यांना ओळखतो, या पोलाडला नेमकं नितीन गडकरी हे काय म्हणाले होते तुम्हीच बघा. ऑटो रिक्षाशी महाराष्ट्र भाजपचं काय नातं आहे मला माहिती नाही, पण चंद्रशेखर बावनकुळे यांना जेव्हा भारतीय जनता पार्टीत आणलं तेव्हा ते ऑटो रिक्षा चालक होते. बाकीचे ते सांगत नाही, बायको पण त्यांनी पळवून आणली. त्यांनी कसं केलं ते तुम्हाला एकटाच सांगतो. तर मंडळी, थेट नितीन गडकरी म्हणतात, हे भाजपमध्ये यायच्या आधी रिक्षा चालत होते. मग जरीही त्यांच्या नावावरती 28 एकर जमीन आहे, तर कुठला माणूस 28 एकर जमीन असल्यावर रिक्षा चालवतो? मग यांच्याकडे ही 28 एकर जमीन आली कशी? हा कुठला व्यवसाय करत असतील बरं? कुठला जॉब करत असतील? तेव्हा 28 एकर जमीन यांच्याकडे आली. मग ते राहिला 1100 एकर जमिनीचा वाद. बरं, ते ठीक आहे. मग भाजपमध्ये असे काही नेते आहेत, त्यांचं सर्वच हे सरकार झाकून टाकतं. एक दिवसात वेबसाईट बंद केली आणि बाकीची जमीन ही मात्र गायबच झाली, ऑनलाईन तर दिसतच नाही. मग हे पोलाड साहेब जनतेसमोर आले, म्हणले हे सत्य नाही, हे खोटं आहे, कोण रविराज साबळे वगैरे वगैरे. आता तुम्ही विचार करा, रविराज साबळे यांचं झालं, नंतर काही दिवसांनी कांगणे सर यांना तर नोटीसच आली. त्यांचं तर थेट इंस्टाग्राम चॅनल या सरकारने डिलीटच केलं. मग आता विचार करा, रविराज साबळे, कांगणे सर हे 2-4 व्यक्ती जर एकत्र आले सरकारच्या विरोधात, यांना महाराष्ट्र गोळा करायला किती वेळ लागतो? अर्धा महाराष्ट्र हे एका जनतेच्या आवाजावर हे एक करतील. मग हे सरकार काय करू शकतं बरं? तुम्ही देखील विचार करा. हे सरकार गोरगरिबांचं केव्हा होणार? जर असे मंत्री आणि यांचे पराक्रम जर असे असतील तर दुर्दैव आहे महाराष्ट्राचं. परंतु या सरकारला आपलेच नेत्यांचं आतलं जे पराक्रम आहे ते झाकून ठेवायचे आहेत. जनतेचं काही होऊ द्या. तर मंडळी, जे सत्य आहे ते बोललंच पाहिजे. लोकसंग्रह यूट्यूब चॅनल कुठल्याही नेत्याची बाजू घेत नाही, जे सत्य आहे तेच दाखवते. तर मंडळी, तुम्हाला काय वाटतं? कमेंट सेक्शनमध्ये तुमची प्रतिक्रिया नक्की कळवा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना नक्की शेअर करा. धन्यवाद.